पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास या ठिकाणी 30 ते 40 हजार जागांसाठी भरती निघत आहे आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आले, एक पत्रक आलेलं आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 29,000 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही मुलाखत नाही, डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून या ठिकाणी चालू होतं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये आपलं निवड झाल्यावर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कशी असणार आहे आणि त्याचबरोबर कोणकोणते पदे या ठिकाणी असणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचं हे पत्रक आलं, हे पत्रक अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे रेशो आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे कितीच्या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना 10वी मध्ये पर्सेंटेज पडलेले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे। याच्या अगोदर अपडेट आलं होतं, एक लक्षात ठेवा। तर वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 30 ते 40 हजार जागा या ठिकाणी निघत आहे। शिक्षण यामध्ये 10वी पास लागणार आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये लागते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 100 रुपये फी लागणार आहे आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 1 रुपये सुद्धा आपल्याला फी लागणार नाही आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTVJ ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी तर 1 रुपये सुद्धा फी आपल्याला लागणार नाही आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी PWD असाल म्हणजे दिव्यांग जन असाल तरी सुद्धा आपल्याला 1 रुपये सुद्धा फी या ठिकाणी लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आलं आहे, पत्रक आलं आहे, तर स्क्रीनवर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि कधीपर्यंत भरती सुटणार आहे, कधीपर्यंत फॉर्म चालू होणार आहे ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर बघा हे पत्रक आलेलं आहे, तर बघा इंग्रजीमधलं हे पत्रक आहे, डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली। तर बघा सब्जेक्ट काय, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 प्रिपरेटरी एक्सरसाइज अँड टेंटेटिव्ह शेड्यूल। टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मित्रांनो हे शेड्यूल आलेलं आहे, तर टेंटेटिव्ह डेट दिले आहे। त्याचबरोबर खाली बघा काय म्हटलं, सर अँड मॅडम धिस इज रिगार्डिंग द प्रिपरेटरी एक्सरसाइज टू बी कॅरी आउट बाय द सर्कल्स अँड डिव्हिजन फॉर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2। तर बघा जुलैमध्ये जुलैचा जे जुलै महिन्याचा हा शेड्यूल 2चा आहे। तर बघा जे जानेवारी महिन्यामध्ये शेड्यूल 1ची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती आली होती 28,000 जागांसाठी आणि शेड्यूल 2 जे विद्यार्थी मित्रांनो जुलै महिन्याला या ठिकाणी दिलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी खाली डेट पण दिलेली आहे। तर इंग्रजीमधलं हे पत्रक मी तुम्हाला पहिले मराठीमध्ये वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येणार आहे, अंदाज आपल्याला लागणार आहे। तर बघा डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली, तर बघा तिथून हे पत्रक आलं, विषय काय, जीडीएस ऑनलाईन सहभागिता वेळापत्रक 2। तर जुलै 2026 पूर्व तयारी सराव आणि त्याचे तात्पुरते वेळापत्रक बाबत सर अँड मॅडम हे जीडीएस ऑनलाईन नियुक्ती अनुसूची 2 जुलै 2026 साठी मंडळ आणि विभागामार्फत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीच्या कारवाई संदर्भात आहे। तर माहिती असल्याप्रमाणे जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 दिनांक 22 जुलै 2026 रोजी आधीच संपलेले आहे। त्यानुसार जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 साठी खालीलप्रमाणे तयारीच्या कामांना सुरुवात करण्याकरिता एक कालमर्यादा जारी करण्यात
निर्णय घेण्यात येत आला आहे। बघा मंडळाद्वारे या ठिकाणी ज्या टेंटेटिव्ह डेट दिली आहे, बघा या ठिकाणी तक्त्यामध्ये काय म्हटलं आहे, मंडळाद्वारे शैक्षणिक मंडळाची संरचना पूर्ण तपासणी तर बघा या ठिकाणी कधीपर्यंत दिला आहे, तर 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 पर्यंत। आणि त्याचबरोबर दुसऱ्या मध्ये काय म्हटलं तर बघा विभागाद्वारे रिक्त जागांचं संकलन, तर रिक्त जागांचं जे संकलन आहे तर हे या ठिकाणी जे 27 जुलै 2026 ते 3 ऑगस्ट 2026 दरम्यान दिलेलं आहे। त्यानंतर बघा वर्तुळाची चौथ्यामध्ये काय म्हटलं आहे, वर्तुळाची व्यापलेली रिक्त जागेची पडताळणी तर 4 ऑगस्ट 2026 ते 5 ऑगस्ट 2026 दरम्यान दिला आहे। आणि वर्तनात्मक अधिसूचनाचे प्रकाशन आणि त्यानंतरची कार्यवाही बघा स्वतंत्रपणे कळवावे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर अंतिम रिक्त पदांच्या अधिसूचनेनुसार 30 जुलै 2026 रोजीच्या स्थितीनुसार विभागाद्वारे खाली रिक्त पदांचा समावेश वगळणी केली जाईल, तर बघा समिष्ट केलेले जाईल। तर बघा या ठिकाणी राजीनामा बदली झाला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी सेवामुक्ती झालं, स्वैच्छिक सेवामुक्तीसह झालं, शिस्तभंगाच्या कारणास्तव झालं, ठीक आहे, सेवा समाप्ती झालं, त्याचबरोबर बडतर्फ झालं, नियुक्ती झालं, पदोन्नती IPPB झाला आणि APS मध्ये दीर्घकालीन प्रतिनियुक्ती 6 महिन्यांपेक्षा जास्त इत्यादी कारणांमुळे 1/1/2026 ते 30/6/2026 दरम्यान निर्माण होणारे रिक्त जागा तर GDS ऑनलाईन नियुक्ती वेळापत्रक जानेवारी 2026 मधील न भरलेल्या रिक्त जागा जिथे कोणताही उमेदवार हजर झाला नाही किंवा रुजू झाल्यानंतर राजीनामा दिला जर त्या जागा अजूनही रिक्त असतील, ठीक आहे। तर ह्या संदर्भात हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हे पत्रक या ठिकाणी आलं आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जे या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी 28,000 जागांसाठी भरती निघाली होती 2026ला, आणि ती जी भरती आता या ठिकाणी संपत आली आहे, त्याची जे या ठिकाणी 4थ्या लिस्ट लागल्या, 4थ्या लिस्ट लागून 2 महिने या ठिकाणी होत आलेला आहे। तर 5वी लिस्ट अजून या ठिकाणी जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखच्या वॅकन्सीची अजून या ठिकाणी लागलेली नाही आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची आता नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये याच्या अगोदर सुद्धा एक पत्रक आलं होतं की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये भरती निघणार आहे म्हणून। आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो पहिली त्यासाठी नाव दिलं आहे शेड्यूल 1 शेड्यूल 2, तर शेड्यूल 1 जानेवारी त्याचबरोबर शेड्यूल 2 जुलै, तर अशा प्रकारे जे शेड्यूलमध्ये या ठिकाणी विभागण्यात आलं आहे, म्हणजे वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे। तर शेड्यूल 1ची वॅकन्सी संपली, आता शेड्यूल 2ची जी वॅकन्सी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 15 ऑगस्टपर्यंत ही भरती निघणार आहे, त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काम कोणतं करावं लागणार आहे, बघा या ठिकाणी जे काही BPMचं पद आहे त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। तर यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन DVS मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे, पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना। आणि डाक सेवकमध्ये स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार, रेल्वे सर्व्हिस ऑफिसचं छडीचं काम करावं लागणार आहे, पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।